आणि वेळ आता जवळ आलेली आहे इलेक्शनच्या घोषणेची। महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं बिगुल वाजणार आहे। महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल अगदी काही वेळातच वाजणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। 3:30 वाजता म्हणजे बरोबर 1.5 तासानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र झारखंड विधानसभेची घोषणा होणार आहे। तर राज्यामध्ये आजच निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता नेमकी निवडणूक कधी होणार, कोणत्या तारखेला होणार आणि जी जागा वाटप आधी एकीकडे चर्चा सुरू आहे या दोन्ही पक्षांचे, दोन्ही जे महायुती आणि महाआघाडी आहे राज्यामध्ये त्यांच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र निवडणुकीची घोषणा आज होणार आहे आणि निवडणुकीची तारीख नेमकी काय असेल, निवडणुकीचा निकाल कोणत्या दिवशी लागेल, किती टप्प्यांमध्ये ही निवडणूक होईल आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय असेल, अर्ज मागे कधीपर्यंत घेता येतील याविषयीचे डिटेल्स आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला निवडणूक आयोगाकडून दिले जातील। त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। करण, अगदी थोड्याच वेळामध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर होणार आहे। आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच वेग आलेला आहे। अगदी राज्यपाल नियुक्त आमदारांची शपथ असेल, त्यानंतर आता जागा वाटपाचा सर्वात मोठा मुद्दा यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये यावेळी पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत, महायुतीकडे 3 पक्ष आहेत, तिसरी आघाडी आहे, त्यामुळे आचारसंहिता लागू थोड्याच वेळात होणार आहे। दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आणि झारखंड या 2 राज्याची विधानसभेची घोषणा होणार आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मुदोळकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कारण त्यांच्याकडे आपण जाऊयात। मुदोळकर सर, अगदी काही 1.5 तास उरलेला आहे असं म्हणता येईल आचारसंहिता लागण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आता जे काही वातावरण आहे राज्यामध्ये या विधानसभा निवडणुकीचं त्याविषयी एकूणच तुमचा अभ्यास काय सांगतो, विश्लेषणात्मक तुम्ही काय माहिती देऊ शकाल? ही निवडणूक आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि तेवढीच या निवडणुकीमध्ये वेगळी परिस्थिती आहे। 6 मुख्य पक्ष आहेत आणि 6 जे मुख्य पक्ष आहेत यातले 3 पक्षांचेच हे 6 पक्ष झाले असं म्हटलं आपण तरी यामध्ये वेगळी काही गोष्ट ठरणार नाही, वावगं ठरणार नाही। कारण की मुळात शिवसेना 2 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 आहे। म्हणजे मुख्य जी फाईट आहे ती महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये जरी होत असली तरी ही जी फाईट आहे ही 3 पक्ष विरुद्ध 3 पक्ष। आता सर्वात मोठा पक्ष आपण एकीकडे बघितला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकमेकांच्या विरुद्ध असतात, पण या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की एकीकडे भारतीय जनता पक्ष, एकीकडे शिवसेना ज्यांच्याकडे चिन्ह आहे धनुष्यबाणांचं ती शिवसेना, एकनाथ शिंदे ज्याचे प्रमुख आहेत ते, आणि त्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हे 3 पक्ष एकीकडे आहेत आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काँग्रेस आणि त्यासोबत शरद पवार यांच्याकडे जो पक्ष उठलेला आहे आता तो एक पक्ष आणि त्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे ही 6 पक्षांची लढाई आहे। त्यासोबतच या लढाईमध्ये महाविकास आघाडीचं झालं, महायुतीचं झालं, पण या सोबतच तिसरी आघाडी काही तयार होते का? बच्चू कडू यांनी त्या संदर्भात संकेत दिलेले आहे। तिसरी आघाडीमध्ये कोण कोण जातं? राजू शेट्टी असतील किंवा इतर जे छोटे मोठे पक्ष आहे, रविकांत तुपकर असतील विदर्भातले, हे पुढे जातात याकडे सुद्धा लक्ष लागलं। त्यासोबतच प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय राहणार आहे, वंचित बहुजन आघाडी ही काय करते याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे। आणि यासोबतच MIM जी आहे, MIM किती मतदारसंघामध्ये मतं घेते आणि किती उमेदवार निवडून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। त्यामुळे मूळ 6 पक्ष आणि त्या पक्षांसोबतच हे 2 पक्ष आणि तिसरी आघाडी अशी ही लढाई जी आहे ही राहणार आहे। त्यामुळे आज निवडणुकीची घोषणा होईल आणि पुढच्या 40-45 दिवसामध्ये निकाल हाती येईल आणि जवळपास 40-45 दिवसामध्ये ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे। आणि या प्रक्रियेदरम्यान आता वेळ फार कमी लागलेला आहे, पण ज्या पद्धतीनं महायुती आहे ती गेल्या वर्षभरापासूनच ऍक्शन मोड मध्ये होती, पण महाविकास आघाडीचं अद्यापपर्यंत जागा वाटप झालेली नाही आहे आणि 288 मतदारसंघामध्ये 3 पक्षांना ऍडजस्टमेंट हवी आहे। म्हणजे नागपूरमध्ये नागपूर शहरामध्ये 6 विधानसभा आहेत, नागपूर शहराच्या आसपास नागपूर 3 मतदारसंघ अशा ग्रामीण मधले जे नागपूर शहराला लागूनच आहे आणि 3 मतदारसंघ ग्रामीणचे असे एकूण 12 मतदारसंघ आहेत। 12 विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचं अजूनही बोलणी पूर्ण झाली नाही, अंदाज बांधताना अजूनही कोणाला माहिती नाही बाबा तिकीट मिळेल।
यासोबतच महायुती जी आहे, महायुतीचे सुद्धा जे जागा वाटप आहे ते सुद्धा अंतिम टप्प्यात आलंय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. पण दोन पक्ष ज्यांच्या सोबत आहेत त्यांना कसं ऍडजस्ट करणार हे सुद्धा या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे जागा वाटप जवळजवळ महायुतीचं झालेलं आहे. फडणवीसांनी संकेत दिले मध्यंतरी की आमची जागा पूर्ण बोलणी झालेली आहे, जागा वाटप निश्चित आहे. आणि यापूर्वी लोकसभेमध्ये आपण पाहिलं होतं की अंतिम टप्प्यापर्यंत जागा कोणती जागा लोकसभेची कोणाला मिळणार हे जाहीर करण्यात आलं नव्हतं आणि वेळेवरती जाहीर झालं की ही जागा इथे दिली जाईल. आणि अजित पवार गटाला अत्यंत कमी जागा मिळाल्या आणि शेवटपर्यंत ते सांगण्यात आलं नाही. त्यामुळे याही वेळेस जागा वाटप असं काही जाहीर केलं जाणार नाही. पण कोणाला किती जागा दिल्या जाईल, मोठा भाऊ छोटा भाऊ आणि जो पक्ष ज्या पद्धतीने मोठा आहे म्हणजे भाजप सगळ्यात मोठा आहे, त्याच्या खालोखाल शिवसेना आहे शिंदेची आणि त्याच्या खालोखाल अजित पवार, असंच हे राहील समीकरण असे संकेत मिळत आहेत. पण दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचं मात्र एकेका सीटवरती घोड अडलेलं आहे. 150-160 सीट्स पर्यंत आमची बोलणी पूर्ण झाली असं सांगण्यात येत आहे. पण ते काही खरं नाही. पण या सगळ्या याच्यामध्ये दोन्हीमध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोन्हीमध्ये बंडखोर किती उभे राहतात याकडेही यावरच निकाल जो आहे तो ठरणार आहे. कारण की आत्ताच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे भाजपला त्या ठिकाणी फायदा मिळाला, काँग्रेसला सर्वाधिक नुकसान झालंय. त्यामुळे हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसची मतं वाढली होती, पण जवळपास 17 ते 18 ठिकाणी बंडखोर काँग्रेसचे उभे होते. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर उभे असल्यामुळे काँग्रेसला फटका बसला आणि भाजप त्या ठिकाणी निवडून आली. त्यामुळे हीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे सहा पक्षांपैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. जे प्रत्येक मतदारसंघात जे मुख्य प्रमुख 5-6 नावं असतात त्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. पण उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचा कल असतो. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा लोक उभे राहतात, बंडखोरी होते, तेव्हा त्याचा फायदा हा भाजपला मिळाला आहे. आपण यापूर्वी पाहिलं, मागच्या याच्यात पाहिलं, मागच्या नुकसान झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांना ज्या सीट्स कमी पडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होता आलं नाही, त्याचं मुख्य कारण असे होतं की बंडखोर खूप ठिकाणी भाजपचे निवडून आले होते. त्यामुळे याही वेळेस बंडखोरांकडे लक्ष ठेवावं लागणार आहे सगळ्या पक्षांना, महाविकास आघाडीला सुद्धा आणि महायुतीला. नक्कीच प्रवीणजी, आपला मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के देखील जोडलेत. शिर्केजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर मागच्या 5 वर्षाचा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर न भूतो न भविष्यती इतक्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अगदी वेगळी असणार आहे अशी चर्चा रंगत आहे. त्यातच जितकी ऊर्जा प्रचारासाठी खर्च करावी लागणार आहे तितकीच ऊर्जा बंडखोरी, मनधरणी यासाठी देखील सर्वच पक्षांना करावी लागणार अशी चर्चा रंगते. यंदाच्या होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीकडे आपण कशा प्रकारे पाहताय? नाही, मुख्य म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक भाजपनं अतिशय प्रतिष्ठेची बनवलेली आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये फारच 9 जागा फक्त मिळाल्या होत्या आणि त्याच्यानंतर जो आपण जर आकडा बघितला की लोकसभेच्या निकालावरती ज्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जे मताधिक्य मिळाले आहे तर 160 पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांना आघाडी आहे. त्यामुळं जर लोकसभेची परिस्थिती लक्षात धरली तर इथंच महायुती जी शिंदे गट, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि भाजप यांचं जर महायुतीला जागा त्यांचा पराभव होतोय हे निश्चित आहे जर लोकसभेचा आपण आकडे बघितले तर. पण लोकसभेच्या नंतर ज्या प्रकारे महाराष्ट्राचा पूर्ण खजिना रिकामा करून महायुतीनं लोकांच्या लोक अनुयायी ज्याला आपण घोषणा म्हणू अशा घोषणा त्यांनी केल्या आणि त्याच्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती अशा योजना ज्या आहेत त्या त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. याच्यामुळं आपण एक बघतोय की पूर्णपणे प्रतिष्ठेची निवडणूक महाराष्ट्र ही केलेली आहे. दुसरं, हरियाणामध्ये ज्या प्रकारे काँग्रेसला एक ऍडव्हान्टेज होता पण तिथल्या नेत्यांच्या नालायकीपणामुळं भाजपला तिथे विजय मिळाला. आता सुद्धा काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते सत्ता आपली आलीच अशा प्रकारचे वागत आहेत. मुख्यमंत्री कोणावर याच्यावरती चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या होत आहेत. त्यांनी अजूनही धडा घेतलेला नाही हे यातून स्पष्ट होत आहे. पण
याच्याकडे आपण एक बघितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मात्र या महायुतीच्या कारभाराबद्दल अतिशय नाराजी आहे. ज्या प्रकारे भगतसिंग कोश्यारी यांनी 12 जे आमदार होते विधान परिषदेचे जे नॉमिनेट करायचे होते ते रोखून धरले आणि शेवटच्या क्षणाला भाजपनं नवीन जे राज्यपाल जे आले त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं. 7 जणांची नेमणूक करून घेतली. हे स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्राच्या लोकांच्या मताला काडीची किंमत नाहीये. जी संविधान आहे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर भाजप आणि महायुती यांच्याकडून दिसत नाहीये. याची राग मात्र आहे. पण भाजपला खात्री आहे की महाराष्ट्राच्या जनतेला आपण अजूनही मूर्ख बनवू शकतो आणि जसं हरियाणातल्या जनतेला त्यांनी आपल्यासं करून सत्ता मिळवली त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फाटाफूट करून अपक्ष मोठ्या प्रमाणात उभे करून निवडणूक आपण जिंकू शकतो असा एक आत्मविश्वास भाजपच्या ठिकाणी आहे. निश्चितच शिर्के सर, याच्यानंतर आपण कोकण विभागाचे जे अभ्यासक आहेत अमर वर्दे सर, जे राजकीय ज्या काही स्थिती आहे त्याचा अभ्यास करत असतात त्यांच्याकडे जाणार आहोत. अमर वर्दे सर, खरं तर कोकण आपण बघितला तर त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे असं म्हटलं जातं. मात्र लोकसभेचा आपण निकाल बघितला किंवा निवडणूक बघितली तर त्याच्यामध्ये भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, ते जिंकून सुद्धा आलेले आहेत. आता जेव्हा विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्यावेळेला कोकणात कसं राजकीय चित्र दिसतंय, काय समीकरण असू शकतील? आवाज येतोय माझा? अमर वर्दे सर, आवाज येतोय? अमर वर्दे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. राजकीय विश्लेषक आहेत, विशेषतः कोकण विभागाचा अभ्यास ते या ठिकाणी आपल्यासोबत मांडणार होते. कशा पद्धतीने या ठिकाणी राजकीय समीकरण असतील याविषयी सांगणार आहेत. तर प्रत्येक विभागामध्ये सध्या काय चित्र आहे त्याचे अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत. त्याचबरोबर अगदी तासाभरामध्ये निवडणुकीची घोषणा होईल. त्याच्या आधी 2019च्या विधानसभेचा पक्षीय बलाबल आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघताय. भाजपचे 105 निवडून आलेले होते आमदार, शिवसेनेचे पूर्ण शिवसेनेचे 56 आमदार, तर त्याच्यानंतर राष्ट्रवादी जी तत्कालीन राष्ट्रवादी होती त्यांचे 54 आमदार, काँग्रेसचे 44 आणि इतर जे पक्ष आहेत त्यांचे 19 आमदार निवडून आलेले होते. आणि तेव्हाच आपण पक्षीय बलाबल बघितलं तर महायुतीकडे 162 होते आणि मविया तेव्हा फक्त विकास आघाडीच होती, फक्त आघाडी सरकार होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं, त्यांच्याकडे 105 आमदार होते. मात्र त्याच्यानंतर 2022 असेल किंवा 23 त्यामध्ये ज्या पद्धतीने फूट झालेली आहे त्यानंतर जे काही चित्र आहे तेही आपण बघू शकतोय. याच्यामध्ये भाजपचे 103 आमदार, त्याच्यानंतर शिवसेनेचे 38 म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे 38, शिवसेना युबीटीचे 15 आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 41 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे 12 तर काँग्रेसकडे 36 असं हे चित्र आहे. त्यामुळे आता येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 6 पक्ष एकूणच मुख्य पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार याविषयी प्रचंड उत्सुकता वाढली आहे. यानंतर पुन्हा एकदा जाऊयात अमर वर्दे सर यांच्याकडे, राजकीय विश्लेषक आहेत ते आणि अगदी तासाभरामध्ये घोषणा होणार आहे निवडणुकीची. त्यामुळे सध्या तिकडचं चित्र नेमकं काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. अमर वर्दे सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? येतोय. कोकणात सध्या कसं चित्र तुम्हाला दिसतंय, राजकीय चित्र काय समीकरण तुम्हाला दिसून येतात? कारण लोकसभेचं आपण बघितलं, काही महिन्यांपूर्वीच लोकसभा झाली, याच्यामध्ये जरी कोकण हा शिवसेनेचा गड मानला जात असला तरी देखील भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे. दोन्ही शिवसेनेचा नाहीये, शिंदेच्या शिवसेनेचं तर तिथे कोणी उतरलेलं नव्हतं, पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचाही पराभव झालाय. सध्या विधानसभेच्या आधी कसं चित्र आहे तसंच आहे जसं लोकसभेला होतं का त्याच्यामध्ये काही बदल झालाय? लोकसभेला जे चित्र होतं तसंच आता ही चित्र आहे. कारण या जिल्ह्यात लोकसभेला शिवसेनेचा पराभव झाला. सुनील तटकरे अजित पवार गटाचे निवडून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून नारायण राणे निवडून आले आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग पिंपरी चिंचवडला जोडलेला आहे, मावळ मतदारसंघ, तिथून बारणे निवडून आले. त्याचा परिणाम खालच्या उमेदवारांना, आता जे कोण लोकसभेला विधानसभेला उभे राहतील त्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या तीनही जिल्ह्यामध्ये काँग्रेस खरं सांगायचं तर अत्यंत वाईट अवस्थेत आहे. हॅलो, हा बोला सलग बोला. काँग्रेस अत्यंत वाईट अवस्थेत आहे. तरी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची संख्या खूप आहे, रायगड जिल्ह्यात पण आणि उरलेल्या दोनही जिल्ह्यात.
सगळ्यांनाच निवडणूक लढवायची आहे. हा हा आणि खरं सांगायचं तर रायगड जिल्ह्यात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षापक्षांचे मिळून किंवा पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून उभे राहणाऱ्या उमेदवारांची संख्या पण 5 ते 6 असेल. म्हणजे ज्या अलिबाग तालुक्यात मी राहतो की जिथला किंवा जिल्ह्यामधला सगळ्यात पूर्वीचा स्ट्रॉंग पक्ष कोणता, तर शेतकरी कामगार पक्ष. त्या शेतकरी कामगार पक्षाची अवस्था आता तर आणखीन वाईट आहे. म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवणं त्यांनी कधीपासूनच बंद केलंय. विधानसभेची निवडणूक लढवताना आता काल आलेल्या बातमीनुसार अलिबाग, पेण, पनवेल आणि सांगोला हे 4 मतदारसंघ फक्त शेका पक्षानं मागितलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांची ताकद पण कळून चुकलेली आहे. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यातले 3 आमदार जे शिवसेनेचे म्हणून निवडून आले होते ते शिंदेबरोबर गेले. आता त्यांच्या जागी उमेदवार उभे करायचे झाले तर उद्धव ठाकरेंना भिंग घेऊनच बसावं लागेल आणि उमेदवार शोधावे लागतील. फक्त महाड तालुक्यात शिवसेनेकडे चांगला उमेदवार आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे. त्या म्हणजे तिथल्या माजी नगराध्यक्ष आणि तिथल्या आमदारांची मुलगी स्नेहल जगताप. आणि त्यांनी खूप आधीच शिवसेनेत प्रवेश केलाय. आणि तिथे भरत गोगावले म्हणून मुख्यमंत्र्यांचे उजवे हात 3 वेळा निवडून आलेत. पण त्यांच्याबद्दल ही अँटी इन्कम्पन्सीचा धोका यावेळेला निश्चित आहे. अच्छा. त्याच्यामुळे अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये निवडणूक होताना प्रत्यक्षात महाड तालुक्यातलीच निवडणूक चुरशीची होईल. अलिबाग तालुक्यात खुद्द शेका पक्षामध्येच मतभेद प्रचंड आहेत उमेदवारीसाठी. आणि त्या मतभेदाचा परिणाम काही जण कुंपणावर बसलेले आहेत. आणि असे कुंपणावर बसणाऱ्या लोकांना उरलेले जे काही राजकीय पक्ष आहेत ते घोड्यावर बसवायला तयार आहेत, असंही चित्र आहे. भाजपने इथे तयारी सुरू केलेली आहे त्यांचा उमेदवार उभा करण्यासाठी. आणि त्या उमेदवाराची मानसिकता अशी आहे की आता समजा जर तिकीट दिलं नाही किंवा महायुतीच झाली आणि मला उभं राहता आलं नाही तर मी अपक्ष उभा राहीन, इथपर्यंत भाजपच्या उमेदवारांची मजल गेलेली आहे. शिवसेनेने पण उमेदवारी मागितलेली आहे की आमच्या अमक्या उमेदवाराला उमेदवारी द्या म्हणून. काँग्रेसचे लोक तर घोड्यावरच बसलेले आहेत. निश्चितच अमर सर, एकूणच असं म्हणता येईल की कोकणात यंदा शिमगो होणार. आता महाविकास आघाडी असेल किंवा मविया यांच्यामध्ये कोण ठरणार हा तर सवाल आहेच, पण त्यांच्यामध्येही जे पक्ष आहेत मित्र पक्ष त्याच्यापैकी कोण सरस ठरणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. अमर वर्दे सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत डिटेल माहितीसाठी. मात्र कारण आपल्याला इतरही आपल्यासोबत पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार असतील किंवा जे विश्लेषक आहेत तेही जोडले गेले आहेत. आणि सध्या राज्यामध्ये चित्र नेमकं काय आहे विधानसभेच्या आधी आता अगदी काही वेळातच ही घोषणा होणार आहे, त्यामुळे तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.